सूरनिरागस हो गणपती, सूरनिरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करून मी महाराष्ट्राविषयी काही शब्द प्रस्तुत करतो. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. 1 मे 1907 रोजी स्थापन झालेला हा राज्य दख्खन पठाराचा भाग व्यापलेले आणि अरबी समुद्राच्या सीमेवर बसलेले आहे. महाराष्ट्र राज्य हे कृष्णा, गोदावरी, कोयना इत्यादी नद्यांच्या पाण्याने समृद्ध आहे. शूर मी सरदार माला काय कुणाची भीती, देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. या राज्याने पेशवे, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक शूरवीर व्यक्तिरेखा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो येथेच. त्यांनी अनेक गड किल्ले बांधले, भूतलावर आणि समुद्रातही. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. हे राज्य स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आंबेडकर, फुले यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक प्रबोधकांसाठी ओळखले जाते. आनंदीबाई या पाश्चात्य वैद्यक शास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. अलीकडच्या काळातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती जसे की आपल्या सुरेल आवाजाने जगाला भुरळ घालणारा लता आशा मंगेशकर, बॅटिंगने लोकांना मंत्रमुग्ध करणारा सचिन तेंडुलकर, ऑस्कर विजेता आशुतोष गोवारीकर, नायिका माधुरी दीक्षित, आकाशाशी नाते जाणवणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ही जन्मली ती याच मातीत. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. महाराष्ट्र ही संतांची भूमी देखील आहे. संत जसे रामदास स्वामी, तुकाराम, मुक्ताबाई, गाडगे बाबा ही ती खरी रत्न आहेत ज्यांनी लोकांच्या मनामनात ज्ञान आणि बुद्धीचा प्रकाश पाडला आणि त्यांना उन्नत केलं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मराठी ही महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून पुरस्कृत झाली. संतांपासून ते लेखक कवीपर्यंत जसे की संत बहिणाबाई, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, ग दी माडगूळकर ह्याच्यात सिंहाचा वाटा आहे. संत ज्ञानेश्वरांनी बरोबरच म्हटले आहे, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. मराठी साहित्य समृद्ध झाले ते असे. भूपाळी घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, कीर्तन अभंग अबिर गुलाल, उडळीत रंग रंग रंग. ओवी, पोथी, उखाणे, गीत रामायण गाबानो श्री रामायण. नाटके, कोणी घर देतं का? घर या तुफानाला कोणी घर देतं का? प्रसिद्ध लोकनृत्य लावणी अप्सरा आली, इंद्रपुरी तुन खाली. भारून सूर्योगाला प्रकाश पडला, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. पोवाडा हे
नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी गायला जातो. हा शिवाजी राजा धन्य ओ, हा शिवाजी राजा धन्य नाही असा अन्य वीर सामान्य जाहला महाराष्ट्र देशी शाहीर मुद्रा करतो त्यासी ओ जी 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 जी. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचा आर्थिक केंद्र आहे. बॉलिवूड देखील येथेच स्थित आहे. अजंठा वेरुळ आणि इतर शहरे जसे पुणे, कोल्हापूर, नागपूर प्राचीन आणि आधुनिक संस्कृती IT हब प्रदर्शित करते. प्रसिद्ध साडी पैठणीचा उगम पैठणमध्ये झाला. तथापि महिलांसाठी नऊवारी साडी आणि पुरुषांसाठी धोतर टोपी हे पारंपरिक पोशाख आहे. कोकणात आंतरराष्ट्रीय निर्यात दर्जाचे आंबे पिकवले जातात. याबरोबरच चौखंड लोकांना महाराष्ट्र आकर्षित करते ते मिसळ, वडापाव, मोदक, पुरणपोळी, पिठलं भाकरी एक नंबर. माझ्या महाराष्ट्राचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि शब्द खरोखरच अपुरेच आहे. शेवटी महाराष्ट्र गीताबरोबर समाप्त करतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.